नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरळ सेवेची महाराष्ट्रामधील आपल्याला माहिती असेल 75,000 पदांची जी मेगा भरती करण्यात आली होती, त्याच्यामधील मित्रांनो बऱ्याचशा परीक्षा झालेल्या आहेत, त्यांचे निकाल येणं बाकी आहे, त्याचबरोबर त्यांचे नियुक्त्या राहिल्यात आणि भरपूर साऱ्या अशा जाहिराती आल्या होत्या, त्यांच्या अजून परीक्षा जे आहेत झालेल्या नाहीत। परंतु मित्रांनो, आता 2024 मध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना देखील अर्ज करता येतील अशा अजून नवीन जाहिराती कुठल्या कुठल्या येणार आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, आजच्या तारखेची ही जी न्यूज प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली, तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, रखडलेल्या पदभरतीचा गोषवारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। सर्वात अगोदर आपण नवीन कुठल्या जाहिराती येऊ शकतील मित्रांनो, जी 2024च्या जाहिराती येतील मित्रांनो, ज्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 50,000 पदांची अजून पदभरती करण्याची या ठिकाणी नियोजन जे आहे सुरू झालेलं आहे। तर बघा मित्रांनो, सध्या या ठिकाणी नवीन जाहिरातीमध्ये नवीन विद्यार्थी जे असतील किंवा जुने विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतील, ज्यांनी मागच्या भरतींमध्ये देखील अप्लाय केलेल्या अशा कुठल्या कुठल्या जाहिराती येऊ शकतात। तर याच्यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र वखार महामंडळाची जाहिरात अजून आलेली नाही, त्यानंतर महाबीज महामंडळाची जाहिरात येऊ शकते। 4 कृषी विद्यापीठांच्या जाहिराती मित्रांनो अजून आलेल्या नाहीत, कारण की मित्रांनो जी 75,000 पदांची मेगा भरती मित्रांनो जाहीर करण्यात आली होती, असे सर्व महाराष्ट्रामधील जेवढे पण डिपार्टमेंट आहेत मित्रांनो त्यांना या ठिकाणी पदभरती करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। तसे GR आदेश जे आहेत ते काढण्यात आले होते आणि TCS किंवा IBPS कंपनीमार्फत ह्या परीक्षा घेण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। असं प्रत्येक डिपार्टमेंटचं मित्रांनो 2024 मध्ये मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो सर्व डिपार्टमेंटच्या या ठिकाणी कुठली भरती केलेली आहे, कुठली भरती पेंडिंग आहे, कुठले आदेश द्यायचे राहिले आहेत, कुठल्या नियुक्त्या द्यायचे राहिले आहेत, त्याच्याबद्दलची देखील माहिती मागवलेली होती मित्रांनो। त्याच्यामुळे ह्या पुढच्या जाहिराती मित्रांनो यापैकी कुठल्याही जाहिराती आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते। तर मित्रांनो, 4 कृषी विद्यापीठांच्या अजून जाहिराती येणं बाकी आहे। त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, एवढ्या साऱ्या महानगरपालिकेच्या जाहिराती मित्रांनो अजून आलेल्या नाहीत। फक्त बघायला गेलं PCMC आणि PMC पुण्याच्या महानगरपालिकेच्या थोड्या जाहिराती आलेल्या आहेत, परंतु बाकी महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका, सोलापूर, लातूर महानगरपालिका सोडली तर बाकी जाहिराती येणं बाकी आहे मित्रांनो। एवढे साऱ्या महानगरपालिकेच्या देखील जाहिराती येऊ शकतात। त्यानंतर वित्त व लेखा कोशागार विभाग, मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी परिपत्रक दाखवलेलं होतं की त्या परिपत्रकामध्ये मित्रांनो TCS सोबत त्या विभागाचं जो करार आहे ते करण्याचं काम चालू आहे मित्रांनो। वित्त व लेखा कोशागार विभागाची लेखपाल या पदाची जाहिरात मित्रांनो येऊ शकते, इतर दुसरी कुठली पदं अजून असू शकतात त्याच्यामध्ये। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात एक आलेली आहे, परंतु अजून देखील जाहिरात येऊ शकते। त्यानंतर नगर परिषद किंवा नगरपंचायतमधील मित्रांनो गट क ची जाहिरात आलेली आहे, परंतु गट ड ची जाहिरात येणं बाकी आहे, ही देखील जाहिरात येऊ शकते। त्याच्यानंतर मित्रांनो गट ड मध्ये जर बघितलं, अजून GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे आहेत मित्रांनो त्यांच्या जाहिराती आलेल्या नाहीत, फक्त 2च जाहिराती आलेल्या GMCच्या, बाकी GMCच्या जाहिराती देखील येऊ शकतात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत। त्यानंतर सामाजिक न्याय विभागाची जाहिरात आलेली नाही, ती देखील जाहिरात येऊ शकते। त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात 2024 MPSC मार्फतची तीही जाहिरात जी आहे ती येऊ शकते। तर ह्या खालच्याच मला सर्व सरळ सेवेच्या जाहिरातीबद्दलची माहिती मित्रांनो, ज्या जाहिराती येऊ शकतात 2024 मध्ये त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। मग आता मित्रांनो, ह्या जाहिराती आल्या तर एकतर IBPS किंवा TCS कंपनीमार्फत, दोन्हीपैकी एका कंपनीमार्फत मित्रांनो ह्या परीक्षा घेतल्या जातील। तशा पद्धतीचा GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे, ह्या 2च कंपन्या ज्या आहेत सिलेक्ट करण्यात आलेल्या आहेत। परंतु याच्यामध्ये जर काही बदल झाले मित्रांनो तर तुमच्यापर्यंत नक्की ती माहिती दिली जाईल। आता बघा मित्रांनो, कुठल्या जाहिराती ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि कुठली पदभरती रखडलेली अजून त्याचे नियुक्त्या रखडल्या, जसं की नगर परिषद, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग असेल, अर्ज भरलेत पण परीक्षा झालेल्या नाहीत। ह्या परीक्षा देखील मित्रांनो आता जिल्हा परिषदच्या परीक्षा संपल्यात पहा 21 तारखेला। त्याच्यानंतर कुठल्या परीक्षा होऊ शकतात पहा, फॉरेन्सिक लॅबची परीक्षा होऊ शकते DFSL ची। त्यानंतर आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात येणार आहे, त्याचीही परीक्षा होऊ शकते मित्रांनो। आता MIDCच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा या ठिकाणी होऊ शकतात, सिडकोची परीक्षा होऊ शकते। त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात आली होती, त्याचीही परीक्षा मित्रांनो या ठिकाणी होऊ शकते। ह्या राहिलेल्या परीक्षा आता होऊ शकतात 21 तारखेनंतर मित्रांनो। अजून कुठलंही दुसरं टाइम टेबल सरळ सेवेचं शेड्यूल आलेलं नाही TCS IBPS मार्फत, तर ह्या परीक्षा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या परीक्षा संपल्या त्याच्यामुळे होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, मेगा भरती जी येऊ शकते 2024 मध्ये, जी की 50,000 पदांची असू शकते, कारण की मागच्या पेपरमधील न्यूजमध्ये आपण पाहिलं होतं की त्याचं नियोजन चालू आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या राहिलेल्या डिपार्टमेंटच्या जाहिराती असू शकतात किंवा आता झालेली जसं की तलाठी असेल,
जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, वन विभाग असेल, यांच्यामधील देखील रिक्त झालेल्या पदांच्या जाहिरातीचा त्याच्यामध्ये देखील समावेश असू शकतो। तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे। याच्याबद्दल जसे अपडेट येतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। याबद्दल तुमचे काय मत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।